उद्याच अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र अशी वैशाख अमावस्या असून ती शनिवारच्या दिवशी आल्यामुळे हा एक विशेष दिवस ठरतो। याच अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते। ही अमावस्या शनिवारी आल्यामुळे याला शनी अमावस्या असे म्हटले जाते। म्हणजेच या दिवशी एकूण 3 पर्व एकत्र आले आहेत। वैशाख अमावस्या, शनी अमावस्या आणि शनी जयंती अशा या संगमामुळे या दिवसाची शक्ती खूप मोठी आहे। त्यामुळे या दिवशी रोजच्या सारखी सामान्य आंघोळ करू नये। आजच्या दिवशी आंघोळ करण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केल्याने तुमचे नशीब पूर्णपणे बदलू शकते। या अमावस्येला नेहमीप्रमाणे आंघोळ न करता अत्यंत विशेष पद्धतीने स्नान केले पाहिजे, कारण हा न्यायाधिकारी शनिदेवाला अत्यंत प्रिय आणि आवडीचा दिवस आहे। विशेषतः या पवित्र दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात एक विशिष्ट वस्तू टाकून स्नान केल्यास पुरेसे आहे। केवळ 1 तासात तुमचे कष्ट, मागील जन्माची पापे, दारिद्र्य दोष, नवग्रह दोष आणि मुख्य म्हणजे 7.5 व अर्धाष्टम शनीचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होईल। तुमचे जीवन तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे आश्चर्यकारकपणे बदलेल। इतके दिवस पावलोपावली तुम्हाला सतावत असलेल्या आर्थिक आणि पैशांच्या समस्या दूर होतील आणि नको म्हटले तरी तुमच्या घरात पैशांचा प्रवाह सुरूच राहील। तुमच्या शरीराला आणि मनाला नवीन उत्साह आणि अद्भुत सकारात्मक ऊर्जा मिळेल। याशिवाय आजकाल आपल्या सभोवताली घडणारे अनेक प्रकारचे अनर्थ, अकाली अपघात आणि आजार आपल्यापर्यंत पोहोचू नयेत आणि अकाली मृत्यू आपल्या जवळ येऊ नये म्हणून हे अद्भुत स्नान तुमचे रक्षण करते। म्हणजेच तुमच्या कुंडलीत काही अपमृत्यू दोष असल्यास तेही कायमचे दूर होतील असे आपले धर्मशास्त्र स्पष्टपणे सांगते। तर या अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कोणत्या विशेष वस्तू टाकून स्नान करावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत स्पष्टपणे आणि सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। एवढेच नाही तर आज कोणत्या चुका करू नयेत, पूजा कशी करावी, कोणत्या झाडाला स्पर्श करावा, गाईला चारा द्यावा, आज कोणत्या वस्तू विकत घेऊन घरी आणल्यास अष्टैश्वर्य प्राप्त होईल आणि कोणत्या वस्तू चुकूनही विकत घेऊन घरी आणू नयेत अशा अनेक गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संयमाने पहा। तसेच कमेंट सेक्शन मध्ये ओम श्री शनैश्चराय नमः अशी कमेंट करा। आज महिलांनी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे आणि घरासमोर रांगोळी काढावी। आज कोणीही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत। लक्षात ठेवा, या शनी जयंतीला प्रत्येकाने शनिदेवाची आवर्जून पूजा केली पाहिजे। तुम्ही घरच्या घरी त्यांची पूजा करू शकता किंवा मंदिरात जाऊनही शनिदेवाची पूजा करता येते। ज्यांना घरी पूजा करायची आहे त्यांनी आज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि देवाला दिवा लावावा। मात्र दिवा लावण्यासाठी शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो असणे गरजेचे नाही। शनिदेव हे भगवान शिवाचे शिष्य आहेत, त्यामुळे देवघरातील शंकराच्या फोटोला निळी गोकर्णीची फुले अर्पण करून दिवा लावावा किंवा नवग्रह मंदिरात जाऊन तेथील शनिदेवाच्या मूर्तीवर तिळाच्या तेलाने अभिषेक करावा। शनिदेवाला निळी गोकर्णीची फुले अर्पण करावीत आणि त्यांच्या समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून नमस्कार करावा। त्यानंतर नवग्रहांभोवती प्रदक्षिणा घालावी। अशा प्रकारे आज शनिपूजा केल्यास कुंडलीतील दोष दूर होतात। या शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवासोबतच व्यंकटेश्वर स्वामींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। आज व्यंकटेश्वर स्वामींना तुळशीची पाने अर्पण करावीत आणि त्यांच्या समोर कणकेचा दिवा लावून नमस्कार करावा। अशी पूजा केल्यास संकटे दूर राहतात। इतकेच नाही तर आज संध्याकाळी प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊन अभिषेक केल्यास शनिदोष दूर होतात। या अमावस्येच्या दिवशी काही वस्तू चुकूनही घरी आणू नयेत। तसे केल्यास दारिद्र्य येते आणि शनिदोष लागतो असे शास्त्रात सांगितले आहे। लोखंड,
हे शनी ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या अमावस्येला चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत. तसे केल्यास आर्थिक समस्या निर्माण होतात. तसेच आजच्या दिवशी काळी मिरी देखील खरेदी करू नये, घरी आणू नये. आज काळी मिरी विकत घेतल्यास शनी दोष लागतो. यासोबतच आज कोणत्याही प्रकारचे तेल खरेदी करू नये, यामुळे संपत्ती नष्ट होते. शिवाय या अमावस्येला चुकूनही वांगी खरेदी करू नयेत. आज काळ्या रंगाचे कपडेही विकत घेऊ नयेत. तसेच या अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत नवीन झाडू आणि गहू खरेदी करू नये, अन्यथा अनावश्यक संकटे येतात. या अमावस्येला धारदार वस्तूही खरेदी करू नयेत, यामुळे तुमच्या कुटुंबात भांडणे होतात. तसेच चामड्याचे बूट आणि हँडबॅगही खरेदी करू नयेत. या अमावस्येला यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करू नये. तसे केल्यास घरात पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्चही वाढतात. आज घराजवळ कावळे आल्यास त्यांना चुकूनही हाकलून देऊ नये. तसे केल्यास मोठा दोष लागतो. या अमावस्येला तुम्ही कोणतीही पूजा किंवा उपाय केले नाही तरी चालेल, पण घराजवळ कावळे आल्यास त्यांना काहीतरी खायला द्या. म्हणजे भात, धान्य, स्नॅक्स असे जे काही मिळेल ते कावळ्यांना खायला द्या. कारण आज तुमचे पूर्वज म्हणजेच पितृदेवता कावळ्यांच्या रूपात तुमच्या घरी येतील. अशा प्रकारे आलेल्यांना तुम्ही काही अन्न दिल्यास ते खूप संतुष्ट होतील आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊन जातील. असे न करता तुम्ही आलेल्या कावळ्यांना हाकलून दिले तर त्यांना राग येईल आणि ते परत जातील. त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. आज तुमच्या घराजवळ कावळे आले तर त्यांना न हाकलता काहीतरी खायला देऊनच पाठवा. वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी करण्याची प्रथा आहे. नवग्रहांमध्ये शनिदेव अत्यंत संवेदनशील आणि परमभक्त आहेत, जे जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्राप्त करून देतात. शनिदेवाला प्रसन्न केल्यास कोणतेही दुःख किंवा भीती उरत नाही. शनिदेवाला प्रसन्न करणे अत्यंत सोपे आहे. आज काळ्या कपड्यात तीळ आणि तिळाचे तेल दान केल्यास शनिदोष दूर होतात. आज ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वतः शिवपूजा किंवा शिवाला अभिषेक करणे चांगले राहील. यामुळे शनिदोष कमी होतात. आज ज्यांना शनिग्रहाच्या दोषामुळे त्रास होत असेल त्यांनी नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूत तर नमामि शनेश्चरम या स्तोत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करणे फायदेशीर ठरेल. आज दिवसभर शक्य तितके कोणतेही काम करत असताना मौन बाळगून ईश्वराचे स्मरण करावे. प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक सजीवामध्ये देव पाहता आला पाहिजे. कोणाशीही वाद घालू नका. भुकेल्या लोकांना तसेच पशु पक्ष्यांना अन्न देणे चांगले असते. आता व्हिडिओमधील मुख्य विषयाकडे वळूया. आज सकाळी स्नान करताना नेहमीप्रमाणे घाईघाईने अंघोळ उरकू नये. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची अपार कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक विशेष पद्धत सांगितली आहे. आज सकाळी लवकर उठून प्रातर्विधी आटोपल्यानंतर आपल्या अंगाला आणि डोक्याला शुद्ध तिळाचे तेल चांगले लावून घ्यावे. अशा प्रकारे तिळाच्या तेलाने शरीराला, सांध्यांना आणि डोक्याला मालिश केल्यानंतर ते किमान 110 मिनिटे तसेच राहू द्यावे. तेल त्वचेमध्ये आणि रोमछिद्रांमध्ये मुरल्यानंतर कोमट पाण्याने डोक्यावरून स्नान करावे. हे साक्षात शनिदेवाला अत्यंत प्रिय असलेले अभ्यंग स्नान आहे. शनी जयंतीच्या दिवशी जे कोणी अशा प्रकारे डोक्याला आणि अंगाला तेल लावून स्नान करतील त्यांच्या कुंडलीत कितीही कठीण शनिदोष किंवा ग्रहपीडा असली तरी ती नक्कीच दूर होईल, अष्टैश्वर्य प्राप्त होईल असे आपल्या पुराणात सांगितले आहे. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर स्त्री पुरुषांनी अशा प्रकारे तिळाचे तेल लावण्यास कृपया विसरू नये. तुमचे कष्ट धुवून काढण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. यानंतर आज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही स्नानासाठी वापरत असलेल्या पाण्यात थोडे तीळ किंवा एक शंखपुष्पीचे फूल किंवा कडुलिंबाची 7 कोवळी पाने या 3 विशेष वस्तूंपैकी जे मिळेल ते नक्की टाकावे.
जर उपलब्ध असतील तर सर्वात आधी पाण्यात तीळ टाकण्याला प्राधान्य द्यावे. ते काळे तीळ असले तरी चालतील किंवा पांढरे तीळ असले तरी चालतील. 11 किंवा एक छोटी मूठभर तीळ घेऊन आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाकावे. तीळ हे शनिदेवाला प्राणाहूनही अधिक प्रिय आहेत. पाण्यात तीळ टाकून आंघोळ केल्याने अनेक जन्मांपासून त्रास देणारे पितृदोष आणि शनिदेवाची पीडा नष्ट होते. वराह पुराणासारख्या पुराणांमध्ये असे सांगितले आहे की तिळाच्या झाडाची उत्पत्ती साक्षात श्री महाविष्णूंच्या घामाच्या थेंबातून झाली आहे. त्यामुळे त्या पवित्र तिळाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील सर्व दारिद्र्य आणि संकटे दूर होऊन निश्चितपणे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. जर तुमच्याकडे तीळ उपलब्ध नसतील तर एक शंखपुष्पीचे गोकर्णाचे फूल घ्या. तेही गडद निळ्या रंगाचे असावे. कुठूनही एक गडद निळ्या रंगाचे शंखपुष्पीचे फूल आणून ते हाताने थोडे कुस्करून आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाकावे आणि त्याने आंघोळ करावी. शंखपुष्पीच्या झाडाला अपराजिता असेही म्हणतात, ज्याचा कधीही पराभव होत नाही असा याचा अर्थ होतो. निळा रंग शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे. हे निळ्या रंगाचे शंखपुष्पीचे फूल पाण्यात टाकून आंघोळ केल्याने अद्भुत मानसिक शांतता मिळते. शनिदेवाची कृपा प्राप्त होते. त्या फुलातील औषधी गुणधर्म आणि दैवी आध्यात्मिक शक्ती त्या पाण्यात मिसळतात आणि त्या पाण्याने आंघोळ केल्यावर आपल्या शरीराचे आभावल्य ऑरा पूर्णपणे स्वच्छ होते. तुमच्या सभोवताली असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शनिदेवाचे आशीर्वाद आणि दैवी कृपा विपुल प्रमाणात प्राप्त होते. देवाच्या पूजेत या फुलाला जितके पवित्र स्थान आहे तितकेच आपले दोष आणि आजार दूर करण्यातही ते अद्भुत आणि प्रभावीपणे कार्य करते. आता ज्यांना तीळ मिळाले नाहीत आणि शंखपुष्पीचे फूलही मिळाले नाही त्यांनी अजिबात निराश होण्याची आवश्यकता नाही. आपल्या घराच्या आजूबाजूला खेड्यात किंवा शहरात कुठेही अत्यंत सहज उपलब्ध होणाऱ्या कडुलिंबाच्या पानांचा वापर आपण का करू शकतो. कुठूनही 7 कोळी कडुलिंबाची पाने तोडून ती स्वच्छ धुवावीत, हाताने चांगली चोळावीत आणि आंघोळीच्या बादलीतील पाण्यात मिसळून आंघोळ करावी. कडुलिंबाचे झाड हे साक्षात देवीचे स्वरूप आहे. त्याशिवाय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कडुलिंबाच्या पानांमध्ये अमर्याद कीटकनाशक आणि अँटीबॅक्टेरियल जीवाणुनाशक गुणधर्म असतात. पाण्यात 7 कडुलिंबाची पाने टाकून आंघोळ केल्याने केवळ शारीरिक आजार, त्वचेचे आजार आणि इन्फेक्शन्स दूर होत नाहीत तर वाईट नजर, दृष्ट किंवा ग्रहांची पीडाही दूर होते. तुमच्यावर कोणत्याही दुष्ट शक्तींचा प्रभाव असेल तर तो तत्काळ नष्ट होईल. देवीच्या अपार कृपेसोबतच शनिदेवाची शांतीही नक्कीच मिळते. शरीराभोवती एक महान आणि अदृश्य असे संरक्षण कवच तयार होते. म्हणूनच या पवित्र दिवशी या 3 वस्तूंमधून म्हणजेच पवित्र तीळ किंवा निळ्या रंगाचे शंखपुष्पी फूल किंवा 7 कोवळी कडुलिंबाची पाने यापैकी तुमच्या सोयीनुसार कोणतीही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून या शनिजयंतीच्या दिवशी आवर्जून आंघोळ करा. अशा प्रकारे आंघोळ केल्याने तुमच्या कुंडलीत कितीही भयंकर अपमृत्यू दोष किंवा संकटे असली तरी ती तुमच्या जवळही फिरकणार नाहीत. तुम्हाला अनेक वर्षांपासून सतावत असणारी 7.5 अष्टम शनी, अर्धाष्टम शनी यांसारखे गंभीर शनिदोष आणि दारिद्र्य पूर्णपणे नाहीसे होईल. खुद्द शनिदेव तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला अष्टैश्वर्य तसेच सर्व सुखसुविधा प्रदान करतील. आज सकाळी अंगाला तेल लावून आणि तसेच सकाळी व संध्याकाळी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून स्नान केल्याने तुमच्या शरीरात साचलेली घाण, आळस आणि मानसिक थकवा दूर होईल. सर्व काही पूर्णपणे दूर होईल आणि तुम्हाला एक महान नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल. तुमच्या आर्थिक अडचणी, मागील जन्माची पापे आणि सर्व ग्रहदोष नष्ट होतील आणि तुमचे जीवन पूर्वी कधीही नव्हते अशा प्रकारे एका सकारात्मक दृष्टिकोनाकडे पूर्णपणे बदलेल. विशेषतः अनेक वर्षांपासून तुम्हाला झोपू न देणाऱ्या कर्जाच्या समस्या आणि पैशांच्या अडचणी
कायमच्या दूर होतील आणि तुम्हाला नको असले तरी देवी लक्ष्मीच्या कृपेने विविध मार्गांनी तुमच्या घरात धन येत राहील. तुम्हाला अष्टैश्वर्य आणि उत्तम आरोग्य लाभेल. त्यामुळे आज नक्कीच अशा प्रकारे स्नान करून शनिदेवाची पूर्ण कृपा प्राप्त करा आणि आनंदाने जीवन जगा. शनिदेव पृथ्वीवरचे न्यायाधिकारी आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही पूजा केली तरी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जीवनात काही चांगली कामे करावी लागतात. शनिदेवाला मातृभक्ती खूप प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या आई वडिलांना आनंदी ठेवा आणि त्यांच्याबद्दल नेहमी आदर बाळगा. विशेषतः शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही पूजा करा अथवा करू नका, परंतु शेतकरी आणि कामगारांना तुमच्या परीने काहीतरी मदत नक्की करा. असे एक जरी पुण्यकर्म केले तरी पुरेसे आहे. शनिदेव सदैव तुमच्यासाठी अनुकूल राहतील आणि तुम्हाला ऐश्वर्य प्रदान करतील. तसेच आज संध्याकाळी हनुमानाची पूजा करून हनुमान चालिसाचे पठण केल्यास शनिदोष कमी होतात. कारण हनुमानाची पूजा केल्यास शनिदोष कमी होतात असे पुराणात सांगितले आहे. शनी ग्रह जितका क्रूर स्वभावाचा आहे तितकाच तो सौम्यही आहे. एकदा शनिदेवाने हनुमानाजवळ जाऊन म्हटले की, हे मारुती, मी शनी आहे. मी सर्वांना पकडून त्रास दिला आहे, पण अद्याप मी तुला पकडले नाही. आता तू माझ्या तावडीत सापडला आहेस, असे शनी म्हणाला. त्यावर हनुमानाने विचारले, तू मला पकडणार की माझ्या शरीरावर राहणार? जर तुला माझ्या शरीरावर राहायचे असेल तर कुठे राहण्याची इच्छा आहे? त्यावर त्याने श्री हनुमानाच्या डोक्यावर राहणार असल्याचे सांगितले. मारुतीने ठीक आहे असे म्हणून शनीला आपल्या डोक्यावर स्थान दिले. मग हनुमानाच्या मनात शनीला धडा शिकवण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हा हनुमानाने एक महाप्रचंड पर्वत उचलला आणि तो थेट आपल्या डोक्यावर ठेवला. तो भार सहन न झाल्याने शनी वाचवा वाचवा असे ओरडत तडफडू लागला. त्याने ते ओझे खाली उतरवण्याची गयाव्या केली. दया आल्याने हनुमानाने तो पर्वत फेकून दिला आणि शनीला आपल्या शेपटीत गुंडाळून रामसेतूला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. शेपटीत बांधला गेल्यामुळे शनीचा श्वास कोंडला आणि तो जमिनीवर घासतादळत रडू लागला. शनीने केलेल्या स्तुतीवर प्रसन्न होऊन पवनपुत्र म्हणाला, तू मला पकडून पीडा देण्याच्या बढाया मारत होतास आणि आताच तुझी ही अवस्था झाली. हनुमान पुढे म्हणाला, लोकांना त्रास देणे हाच आपला धर्म मानून तू वागत आहेस, म्हणूनच मी तुला अशा प्रकारे शिक्षा देऊन सोडून देत आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे शनीने ठीक आहे, ठीक आहे असे म्हटले. शेवटी हनुमान म्हणाला, हे शनिदेवा, यापुढे तू माझ्या भक्तांना कधीही त्रास देता कामा नये. जे माझी पूजा करतात, माझ्या मंत्राचा जप करतात, माझ्या नावाचे स्मरण करतात, मला प्रदक्षिणा घालतात, मंदिराला भेट देतात आणि मला अभिषेक करतात, त्यांना कोणत्याही काळात तू स्पर्श करू नये आणि त्यांना त्रास देऊ नये. वचन मोडल्यास मी तुला अत्यंत कठोर शिक्षा देईन असे सांगून हनुमंताने शनीकडून वचन घेतले आणि त्याला सोडून दिले. हनुमंताने आपल्या शेपटीने शनीला जमिनीवर आपटून मारल्यामुळे शनीच्या संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आणि त्याला खूप वेदना झाल्या. त्या वेदना दूर करण्यासाठी शनीला तैलाभिषेक केला जातो. अशा प्रकारे तैलाभिषेक करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाहीत. तसेच जे हनुमानाचे भक्त आहेत त्यांनाही मी त्रास देणार नाही असे वचन स्वतः शनिदेवाने हनुमंताला दिले आहे. विशेषतः या अद्भुत अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुत्रा दिसल्यास त्याला खायला थोडा गोड पदार्थ द्या. कोणताही गोड पदार्थ असला तरी चालेल. जर ते उपलब्ध नसेल तर किमान बिस्किटे किंवा इतर कोणतेही अन्न द्या. असे केल्याने तुमच्या घरातील आरोग्याच्या समस्या दूर होतील, शनिदोषही दूर होतील. आज कुत्र्याला अन्न दिल्याने शनिदोष तसेच राहुकेतू दोष दूर होऊन आरोग्य सुधारेल. कुत्र्याला खायला घालणे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आज कुत्र्याला नक्की काहीतरी खायला द्या. या अमावस्येच्या दिवशी चुकूनही काही चुकीची कामे करू नयेत.
या अमावस्येच्या दिवशी मांसाहाराला अजिबात स्पर्श करू नये, अंडी सुद्धा खाऊ नयेत. तसेच या अमावस्येला कोणालाही कर्ज देऊ नये आणि कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. या अमावस्येला दिवसाच्या वेळी झोपू नये, नाहीतर तुमच्या घरात दारिद्र्य देवी प्रवेश करेल. जोडप्यांनी ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नयेत. तसेच दूरचे प्रवासही करू नयेत. कोणतेही शुभकार्य करू नये. अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत. केसांना तेल लावू नये. केस आणि नखे कापणे यांसारखी कामे अजिबात करू नयेत. शिवाय या अमावस्येच्या रात्री लहान मुलांना घराबाहेर काढू नये. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून मिठाने दृष्ट काढली पाहिजे. या दिवशी दृष्ट काढल्यास नरदृष्टीच्या सर्व समस्या दूर होतील आणि जीवनात सुख समृद्धी येईल. विशेषतः मुलांच्या प्रत्येक पालकाने आपल्या मुलांची मिठाने नक्कीच दृष्ट काढावी. जर तुम्ही आज तुमच्या मुलांची दृष्ट काढली नाही तर तुम्हालाच पुढच्या दिवसात त्रास सहन करावा लागेल. म्हणून या अमावस्येच्या दिवशी तुमच्या मुलांची दृष्ट नक्की काढा. विशेषतः या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास तुमच्या कुटुंबाला सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल. कारण कोहळ्यामध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो. या अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधल्यास तुमच्या घराचे खूप भले होईल. त्यामुळे आज एक कोहळा आणून त्याला हळद लावून कुंकवाचे टिकले लावून घराच्या मुख्य दरवाजाला टांगा आणि सांबराणीचा धूर द्या. या अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधल्यास तुमच्या घराला अखंड धनप्राप्ती होईल. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून आपल्या डाव्या पायाला काळा धागा बांधावा. विशेषतः तुमच्या घरातील लहान मुलांना काळा धागा नक्की बांधा. डाव्या पायाला काळा धागा बांधल्यास दुसऱ्यांची वाईट नजर लागणार नाही आणि दृष्ट दोष टळतील. तसेच या अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर आवर्जून मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावे. जे घर स्वच्छ करू शकत नाहीत त्यांनी संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडावे. यामुळे घरातील सर्व दुष्ट शक्ती बाहेर निघून जातील. आपल्याकडे अनेक महिला रात्रीच्या वेळी रांगोळ्या काढतात, पण फक्त अमावस्येच्या दिवशी मात्र झोपू नये, नाहीतर तुमच्या घरात दारिद्र्य देवी प्रवेश करेल. जोडप्यांनी ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नयेत. तसेच दूरचे प्रवासही करू नयेत. कोणतेही शुभकार्य करू नये. अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानेही तोडू नयेत. केसांना तेल लावू नये. केस आणि नखे कापणे यांसारखी कामे अजिबात करू नयेत. शिवाय या अमावस्येच्या रात्री लहान मुलांना घराबाहेर काढू नये. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून मिठाने दृष्ट काढली पाहिजे. या दिवशी दृष्ट काढल्यास नरदृष्टीच्या सर्व समस्या दूर होतील आणि जीवनात सुख समृद्धी येईल. विशेषतः मुलांच्या प्रत्येक पालकाने आपल्या मुलांची मिठाने नक्कीच दृष्ट काढावी. जर तुम्ही आज तुमच्या मुलांची दृष्ट काढली नाही तर तुम्हालाच पुढच्या दिवसात त्रास सहन करावा लागेल. म्हणून या अमावस्येच्या दिवशी तुमच्या मुलांची दृष्ट नक्की काढा. विशेषतः या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास तुमच्या कुटुंबाला सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल. कारण कोहळ्यामध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो. या अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधल्यास तुमच्या घराचे खूप भले होईल. त्यामुळे आज एक कोहळा आणून त्याला हळद लावून कुंकवाचे टिकले लावून घराच्या मुख्य दरवाजाला टांगा आणि सांबराणीचा धूर द्या. या अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधल्यास तुमच्या घराला अखंड धनप्राप्ती होईल. तसेच या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून आपल्या डाव्या पायाला काळा धागा बांधावा. विशेषतः तुमच्या घरातील लहान मुलांना काळा धागा नक्की बांधा. डाव्या पायाला काळा धागा बांधल्यास दुसऱ्यांची वाईट नजर लागणार नाही आणि दृष्ट दोष टळतील. तसेच या अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घर आवर्जून
मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावे. जे घर स्वच्छ करू शकत नाहीत त्यांनी संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडावे. यामुळे घरातील सर्व दुष्ट शक्ती बाहेर निघून जातील. आपल्याकडे अनेक महिला रात्रीच्या वेळी रांगोळ्या काढतात, पण फक्त अमावस्येच्या दिवशी मात्र कोणत्याही परिस्थितीत रात्रीच्या वेळी रांगोळी काढू नये. अमावस्येच्या रात्री काढलेली रांगोळी तुमच्या घरात दुष्ट शक्तींना आकर्षित करते. घरातील दैवी शक्ती नष्ट होतात आणि घरभर दुष्ट शक्तींचा वावर सुरू होतो. अमावस्येच्या दिवशी गायीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे या अमावस्येला गोमातेला काहीतरी खायला नक्की द्या. असे अन्न खाऊ घातल्याने जीवनात लवकर स्थैर्य प्राप्त होते. तिजोरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी तिजोरीचे दरवाजे स्वच्छ करून त्यावर कुंकवाने गोल आकार काढा आणि त्यावर स्वस्तिकचे चिन्ह काढा. असे केल्याने तुमच्या तिजोरीत देवी लक्ष्मीचा कायम वास राहील. आज म्हणजेच वैशाख महिन्याच्या या दिवशी दिवसा किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी तुम्हाला ज्या अत्यंत पवित्र आणि चमत्कारी झाडाला स्पर्श करायचे आहे ते दुसरे तिसरे कोणतेही झाड नसून साक्षात सर्व देवतांचे स्वरूप असलेले पिंपळाचे झाड आहे. होय, तुम्ही ऐकलेले अगदी खरे आहे. सर्व देवतांचे निवासस्थान असलेल्या या पिंपळाच्या झाडाला आपल्या पुराणांमध्ये अत्यंत भक्तीने अश्वत्थ वृक्ष असेही म्हटले जाते. सामान्य दिवसांतही पिंपळाच्या झाडामध्ये खूप शक्ती असते, परंतु वैशाख अमावस्येच्या दिवशी अंतराळात होणारे ग्रहांचे मिलन आणि निसर्गात वाढणाऱ्या आध्यात्मिक शक्तींमुळे पिंपळाच्या झाडातील घटक खूप सक्रिय होतात आणि त्याची शक्ती दुप्पट होते. यावेळी या वृक्षातून बाहेर पडणारा प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जेच्या लहरी माणसाचे शरीर, मन आणि कर्म पूर्णपणे शुद्ध करतात. म्हणूनच आज कोणत्याही वेळी तुमच्या जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ नक्की जा, पण जाताना स्नान वगैरे आटोपून अगदी पवित्र मनाने जा. पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचल्यानंतर सर्वात आधी त्या झाडाला मनापासून नमस्कार करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी थोडी साखर हळूवारपणे टाका. त्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक छोटी मातीची पणती ठेवून त्यात तिळाचे तेल घालून दिवा लावा. दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मनात तुमच्या इष्ट दैवताचे किंवा शनिदेवाचे निरंतर स्मरण करत राहा. अशा प्रकारे प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्या दोन्ही हातांनी 11 वेळा स्पर्श करावा. झाडाला स्पर्श करताना प्रत्येक वेळी आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि घरात सुख समृद्धी यावी अशी देवाकडे मनापासून प्रार्थना करावी. या प्रकारे जे कोणी वैशाख अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन साखर शिंपडून दिवा लावून 11 वेळा भक्तिभावाने झाडाला स्पर्श करतील, त्यांच्या आयुष्यात कोणीही कल्पना केली नसेल असे अद्भुत बदल घडतील. तुमच्या सर्व अडचणी आपोआप दूर होतील. तुम्ही कोणताही व्यवसाय केला किंवा कोणतेही काम हाती घेतले तरी त्यात भरघोस यश मिळेल आणि तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. त्यामुळे या पवित्र दिवशी या झाडाला स्पर्श करून तुमचे जीवन धन्य करा. तसेच या अमावस्येच्या दिवशी 12 वस्तू विकत घेऊन घरी आणल्यास चारी दिशांनी घरात पैसा येऊ लागतो. पिढ्यानपिढ्या कधीही न संपणारी संपत्ती मिळते असे शास्त्र सांगते. आज तुम्ही इतर काही केले किंवा नाही केले तरी या 2 वस्तू नक्की विकत आणा. यामुळे अफाट संपत्ती मिळेल. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल. शनिदेवाची कृपा देखील लाभेल. वर्षभर पैशांची कमतरता भासणार नाही असे शास्त्रात सांगितले आहे. तर या अमावस्येला विकत आणायची पहिली वस्तू म्हणजे घोड्याची नाल. आज घोड्याची नाल घरी आणल्यास शनिदेवाची कृपा मिळते. शनिदोष दूर होतात. हवा तेवढा पैसा मिळतो. सर्व दारिद्र्य दूर होते. म्हणून आज नक्कीच घोड्याची नाल घरी आणा. ही घोड्याची नाल पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळते. घोड्याची नाल खूप शक्तिशाली असते.
तिच्यात अनेक शक्ती सामावलेल्या असतात. ती शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे. शनिजयंतीच्या दिवशी ही घोड्याची नाल घरी आणल्याने अष्टैश्वर्य प्राप्त होते, दारिद्र्य दूर होते, अमाप संपत्ती मिळते, तुमच्या घरावर असलेली वाईट नजर आणि दोष दूर होतात, तुमचे नशीब खूप उजळेल, आयुष्यात कधीही मागे वळून पाहावे लागणार नाही, तुम्हाला राजयोग मिळावा, तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने व्हावे, तुम्ही मोठ्या पदावर पोहोचावे आणि खूप श्रीमंत व्हावे असे वाटत असेल तर आज नक्कीच घोड्याची नाल विकत आणा. तिची किंमतही जास्त नसते, त्यामुळे आज एक घोड्याची नाल नक्की आणा. त्या घोड्याच्या नालेसोबत एक छोटेसे काम करा, तुमचे नशीब पूर्णपणे बदलून जाईल. 7.5 अष्टम शनी, अर्धाष्टम शनी आणि शनीची महादशा चालू असलेल्यांसाठी किंवा शनी अशुभ स्थानी असलेल्यांसाठी हा एक अद्भुत उपाय आहे. घोड्याच्या नालेचा हा उपाय केवळ शनी ग्रहाच्या दोषांवरच नाही तर दृष्ट लागणे, नरदृष्टी आणि नरघोष आणि अनेक प्रकारच्या कुंडलीतील समस्या दूर करण्यासाठी, तसेच व्यवसायाच्या वाढीसाठी अनादी काळापासून वापरली जाणारी एक अद्भुत आणि चमत्कारिक दैवी वस्तू आहे. घोड्याची नाल म्हणजे घोड्याच्या पायाला लावली जाणारी लोखंडाची वस्तू. काही दिवस वापरल्यानंतर ती घोड्याच्या पायावरून काढली जाते. अशा प्रकारे काढलेली नाल अनेक ज्योतिषीय आणि तांत्रिक उपायांसाठी वापरली जाते. या अमावस्येच्या दिवशी घोड्याची नाल घरी आणून ती हळदीच्या पाण्याने शुद्ध करा. त्यानंतर घोड्याच्या नालेला हळद लावून कुंकवाचे टिकले लावा आणि मुख्य दरवाजावर यू आकारात लावा. अशा प्रकारे टांगल्यास तुमच्या घराचे खूप चांगले होईल. ही घोड्याची नाल दृष्ट दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते, उत्तम परिणाम मिळवून देते आणि आपले जीवन बदलते. यामुळे आपल्याला अष्टैश्वर्य प्राप्त होते, शनीचे दोष नाहीसे होतात आणि कोणताही त्रास होऊ नये यासाठीही याचा उपयोग होतो. घोड्याची नाल विकत आणण्यासाठी ही अमावस्या खूप चांगला दिवस आहे. म्हणूनच आज घोड्याची नाल आणून घराच्या मुख्य दरवाजासमोर टांगा आणि चांगले परिणाम मिळवा. साधारणपणे अमावस्येच्या दिवशी कोणतीही लोखंडी वस्तू विकत घेऊ नये, परंतु फक्त घोड्याची नालच आज विकत घेऊन घरी आणता येते. इतर कोणतीही लोखंडी वस्तू आज विकत घेऊ नये. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे जिरे. जिरे हे देवी लक्ष्मी आणि शनिदेवाला खूप प्रिय आहेत, त्यामुळे आज जिरे घरी आणायला हवेत. पुराणांमध्ये असे सांगितले आहे की जिरे घरी आणल्यास त्या जियांसोबत देवी लक्ष्मी ही आपल्या घरात प्रवेश करते. जिरे घरी आणल्यानंतर त्या जियांचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारचे उपाय करू शकता किंवा ते तुम्ही तुमच्या रोजच्या स्वयंपाकातही वापरू शकता. तसे केल्यानेही चांगले परिणाम मिळतात. ते परिणाम पाहून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल, थक्क व्हाल. त्यामुळे अशा प्रकारे जिरे घरी नक्की आणा. जियाचे एखादे छोटे पाकिट आणले तरी चालेल, मोठेच पाकिट आणले पाहिजे असा कोणताही नियम नाही. ते आपल्याला सहज मिळत असतात. 10-20 रुपये दिले की जियाची छोटी पाकिटे मिळतात. ती घरी घेऊन या. तुम्ही एकच पाकिट आणले पाहिजे असा काही नियम नाही. तसेच तुम्ही मोठे पाकिटच आणले पाहिजे असाही नियम नाही. तुमच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार तुम्हाला जे हवे ते तुम्ही आणू शकता. जिरे घरी आणल्यानंतर थोडा वेळ देवघरात ठेवा. नंतर तिथून काढून स्वयंपाकघरात ठेवा आणि स्वयंपाकात वापरा. आजच्या दिवशी जिरे विकत आणल्यास देवी लक्ष्मीच्या कृपेसोबतच आपल्याला ऐश्वर्यही प्राप्त होते, अष्टैश्वर्य प्राप्त होतात, उत्तम प्रगती होते. धनाचे मार्ग खुले होण्यासोबतच पैसा आपल्याकडे आकर्षित होण्याची शक्यताही खूप जास्त असते. त्यामुळे आवर्जून जिरे तुमच्या घरी आणा आणि स्वयंपाकात वापरा. तिसरी वस्तू म्हणजे मीठ. मीठ समुद्रातून मिळते, त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी मीठ खरेदी करणे खूप भाग्यकारक असते. आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होते, ग्रह दोष दूर होतात, आपण ज्याला स्पर्श करू त्याचे सोने होते. त्यामुळे आज ही वस्तू नक्कीच विकत घेऊन घरी आणा.
खडे मीठ घरी विकत आणल्यास भाग्याची दारे उघडतात, धन्योग प्राप्त होतो. आपण चमत्कार अनुभवू. मीठ, खडे मीठ, जाडे मीठ, रॉक सॉल्ट अशा वेगवेगळ्या नावांनी मिठाला ओळखले जाते. त्याला कसेही बोलावले तरी मीठ ते मीठच असते. त्यामुळे आज मिठाचे एक पाकिट घरी आणा आणि तुमची इच्छा असल्यास आता सांगितल्याप्रमाणे हा उपाय करा, नाहीतर ते स्वयंपाकात वापरा. आजच्या दिवशी खडे मीठ घरी आणल्यानंतर ते एका वाटीत ओता. त्यात 7 लवंगा आणि 7 वेलची ठेवा. त्यांच्या मध्यभागी थोडी हळद आणि कुंकू शिंपडा. त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवा आणि त्यावर दालचिनीचा एक छोटा तुकडा ठेवून ते देवघरात देवी लक्ष्मी समोर ठेवा आणि धूपदीप अर्पण करा. त्यानंतर त्या दालचिनीच्या तुकड्यावर कापूर ठेवून तो पेटवा आणि कर्जाच्या त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी सकाळी मिठाला स्पर्श न करता ते एका कव्हरमध्ये भरून वाहत्या पाण्यात सोडून द्या. असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन कर्जातून मुक्ती मिळते आणि ऐश्वर्य प्राप्त होते. त्यामुळे ज्यांना उपाय करायचा आहे त्यांनी असे करावे. ज्यांना या उपायांमध्ये रस नाही त्यांनी आज मिठाचे पाकिट विकत आणल्यानंतर ते थोडा वेळ देवघरात ठेवावे. नंतर तिथून काढून स्वयंपाकघरात ठेवावे आणि स्वयंपाकात वापरावे. तुमच्या इच्छेनुसार मीठ तुम्ही कसेही वापरू शकता. खडे मीठ केवळ वाईट शक्ती दूर करते एवढेच आपल्याला माहीत असते, परंतु त्याचे किती फायदे आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसते. खडे मीठ अत्यंत पवित्र आणि खूप शक्तिशाली असते. सामान्यतः खडे मीठ घरात आणल्यास त्यासोबत साक्षात लक्ष्मी देवीचे आकर्षणही आपल्या घरात प्रवेश करते. ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी तुम्ही खडे मीठ विकत घेऊन घरात आणा. त्यानंतर तुम्हाला वाटल्यास तुम्ही याचा उपाय करू शकता. जर तुम्हाला उपाय करण्यात स्वारस्य नसेल तर ते मिठाचे पाकिट थोडा वेळ देवघरात ठेवा आणि नंतर ते तिथून काढून स्वयंपाकघरात ठेवून नेहमीच्या स्वयंपाकात वापरू शकता. तुम्ही कसेही केले तरी तुमचे चांगलेच होईल. त्यामुळे आज मीठ नक्की विकत आणून ठेवा. त्यानंतर त्याचे काय करायचे ही सर्वस्वी तुमची मर्जी आहे. आता चौथी वस्तू म्हणजे गूळ. गूळ हा गोड पदार्थ आहे. आपण नेहमी चांगल्या बातम्या ऐकाव्यात, वाईट बातम्या ऐकू नयेत आणि आपले नेहमी चांगलेच व्हावे, तसेच आपल्याला चांगले फळ मिळावे अशी सर्वांचीच इच्छा असते. अशा लोकांनी आज नक्कीच गूळ विकत आणावा. हवे असल्यास या अमावस्येच्या दिवशी गुळाऐवजी तुम्ही साखरही घरात विकत आणू शकता किंवा गुळही आणू शकता. गुळामध्ये खूप पावित्र्य असते. आज गूळ आणून तो नैवेद्यासाठी वापरू शकता किंवा घरातील स्वयंपाकात वापरू शकता. म्हणजेच आपल्या घरातील चहा किंवा कॉफीमध्येही तो वापरू शकता. तो गूळ वापरल्याने देखील चांगले परिणाम मिळतात. पण कोणतीही वस्तू आणल्यावर ती लगेच घाईघाईने खोडून वापरू नका. घरात आणल्यानंतर त्या वस्तू थोडा वेळ म्हणजे 10 ते 15 मिनिटे देवघरात ठेवल्यास त्या अधिक पवित्र होतात. त्यामुळे गूळ सुद्धा आज असाच देवघरात ठेवा. देवघरात ठेवल्यावर देवाची एक नजर त्या वस्तूंवर पडते. असे झाल्यावर देव आपल्याला चांगला आशीर्वाद देतो आणि चांगले फळ देतो. त्यामुळे असा गूळ आणून तुम्ही या पद्धतीने त्याचा वापर करा. आज गूळ आणल्यानंतर तो थोडा वेळ देवघरात ठेवा आणि नंतर गुळाच्या डब्यात भरून ठेवा. तुमच्या डब्यात आधीच गूळ असला तरीही हा गूळ त्यात मिसळा आणि तो घरातील प्रसादासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरा. आज अशा प्रकारे गूळ आणल्यास घरात धन येते. चांगल्या बातम्या ऐकण्याची संधी मिळते. वाईट बातम्या तुमच्या जवळपासही फिरकू नयेत यासाठी हा गूळ उपयुक्त ठरतो. त्यामुळे असा गूळ घरात नक्की आणा. यानंतरची वस्तू म्हणजे गोमूत्र. आज गोमूत्र घरात नक्की आणा. तसे आणणे खूप चांगले मानले जाते. गोमूत्र आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानात सहज विकत मिळते. गोमूत्र साधारणपणे 60 ते 100 रुपयांच्या आतच मिळते आणि ते पूजा साहित्याच्या दुकानात उपलब्ध असते. असे गोमूत्र आपण आजच्या दिवशी घरात आणल्यामुळे
आपल्या आयुष्यात चमत्कार घडतात. कारण गोमूत्र हे देवीला खूप प्रिय आहे. हे गोमूत्र उपायांसाठी खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे आज गोमूत्र आणून ते आजच्या दिवशी उंबरठ्याजवळ आणि घरातील देवघरात थोडे शिंपडल्यास साक्षात लक्ष्मी देवी धावत घरात येऊन विराजमान होते. ती तुमचे उत्पन्न वाढवून तुम्हाला उत्तम ऐश्वर्य देऊन तुमचे जीवन बदलून टाकते. या अमावस्येच्या दिवशी गोमूत्र घरात विकत आणल्यामुळे अशांतता दूर होऊन घरात शांतता लाभते. घरातील अशांतता पूर्णपणे नाहीशी होते. काही लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कोणत्या तरी प्रकारच्या अडचणीत आणि त्रस्त असतात. घरात नेहमी काहीतरी गोंधळ किंवा काहीतरी अडचण असतेच ना. अशा गोष्टी दूर होऊन आपल्या घरात सुखशांती येण्यासोबतच चांगली प्रगती होण्यासाठी हे गोमूत्र उपयोगी पडते. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी आवर्जून गोमूत्र विकत आणून घरात ठेवणे खूप चांगले असते. तसे आणलेल्या गोमूत्राने हे छोटे काम करा, तुमचे सर्व चांगलेच होईल. तसेच या दिवशी हरभरा डाळ, चणा डाळ विकत आणल्यास आपल्याला नशीब साथ देते. कारण ही हरभरा डाळ काही ग्रहांना समर्पित केली जाते. त्यामुळे ज्यांची ग्रहस्थिती चांगली नाही त्यांनी हरभरा डाळ घरात आणल्यास त्याचा फायदा होतो असे पुराण सांगतात. म्हणून नशीब बदलायचे असेल तर या अमावस्येच्या दिवशी हरभरा डाळ विकत आणा. यामुळे कुंडलीतील दोषही दूर होतात. पुढची वस्तू म्हणजे लवंग. आजच्या दिवशी लवंग घरात आणल्यामुळे भाग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते आणि न संपणारी संपत्ती आपली होईल. पैशासोबत आपण 100 वर्षे सुखाने जगण्यासाठी लवंग खूप उपयोगी पडते. आपण नेहमी पैसे नसल्यामुळे दुःखी असतो, अडचणीत असतो. पैसा येत नाही, कमवलेले शिल्लक राहत नाही. कितीही कमवले तरी आपले आयुष्य असेच आहे असे म्हणून आपण दुःखी होतो ना. अशा समस्या असलेल्या लोकांनी आज आवर्जून लवंग विकत आणावी. आज लवंग विकत आणल्यामुळे तुम्हाला चांगले शुभ फळ मिळेल आणि तुमचे जीवन बदलून जाईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच आजच्या दिवशी लवंग घरात आणा आणि त्यानंतर ती स्वयंपाकात वापरा. यानंतर आज तुम्ही हळद सुद्धा घरात आणू शकता. हळद खूप मंगलकारक आणि शुभ मानली जाते. हळदीबद्दल आपल्याला विशेष काही सांगायची गरजच नाही. हळद देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे आजच्या दिवशी नक्कीच हळद घरात आणावी. हळद घरात आणणे खूप चांगले असते. हळदीचे छोटे पाकिट घरात आणले किंवा मोठे पाकिट विकत आणले तरी आपल्या आयुष्यात चमत्कार घडतील आणि चांगले परिणाम पाहण्याची दाट शक्यता असते. आपल्याकडे पैसा येईल, घरचे उत्पन्न वाढेल आणि ऐश्वर्य लाभेल. आर्थिकदृष्ट्या आपल्याला चांगला फायदा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज हळद घरात आणा. ती हळद देवघरात ठेवून वापरू शकता किंवा स्वयंपाकातही वापरू शकता. कशीही वापरली तरी त्याचे चांगलेच फळ मिळते. आपण येथे एकूण 8 वस्तूंबद्दल माहिती घेतली आहे. पण या अमावस्येच्या दिवशी या वस्तूंमधून 12 वस्तू किंवा किमान एक वस्तू तरी घरी आणा, ते पुरेसे आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 2 वस्तू किंवा एक वस्तू तुम्ही आणू शकता. त्या घरी आणून देवीचा आशीर्वाद मिळवा. एवढेच नाही तर या वस्तूंमध्ये लक्ष्मी देवीला तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करायला लावण्याची शक्ती असते. त्यांच्यात एवढी ताकद असते. ही अमावस्या अत्यंत शक्तिशाली असल्याने या वस्तू ती ऊर्जा शोषून घेतात. अशी शोषलेली ही शक्ती आपले भले करते. यामुळे आपल्याला चांगले फळही मिळते. ही अमावस्या खूप महान मानली जाते. त्यातच यावेळी ही अमावस्या शनिवारी आली आहे. अमृत घटका शुभ काळ आला आहे. ती अमृत शक्ती प्राप्त करण्यासाठी आपण या वस्तू आणल्या पाहिजेत. या अमावस्येला निर्माण होणाऱ्या काही अमृत घटकांमुळे आपले जीवनही बदलते. म्हणूनच तुम्ही न विसरता या अमावस्येच्या दिवशी आणलेल्या या वस्तू देवघरात ठेवून त्यांची पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही त्या वापरू शकता. शक्य असल्यास तुम्ही इतरांना दानही करू शकता. असे दानधर्म केल्याने त्याचे चांगले फळ मिळते. ते फळ पाहून
तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आश्चर्यचकित व्हाल. त्यामुळे या प्रकारे करून फळ मिळवा. या अमावस्येच्या दिवशी सर्वांनी या वस्तू घरी आणून शुभ फळ मिळवा. लक्ष्मी देवी आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने अष्टैश्वर्याची कोणतीही कमतरता न भासता आनंदाने जीवन जगा.